कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू काकू थांबा। केतकी काय झालं? काय झालं केतकी? नेत्राने घात केलाय। काय? काकू रामो काकू ऐका, शतग्रीव परत येणार आहे। या बाईच्या रूपात परत येणार आहे। नेत्रा तू फसवलेस आम्हाला। नाही काकू असं नाहीये, सांग रे। नेत्रा बस, आता अजून खोटं नको बोलूस। भाऊजी, जोपर्यंत देवीचा वास आपल्या घरात असणार आहे तोपर्यंत सगळं छान असेल, पण ज्या दिवशी देवी आई आपलं घर सोडून जाईल त्या दिवशी ही मैथिली सेनगुप्ता शतग्रीव होणार आहे। इतकी वर्ष ही नेत्र आपल्याला खोटं सांगत होते की शतग्रीव कधीच परत येणार नाही, पण असं नाहीये, शतग्रीव येणार आहे परत। आणि हिला हे पहिल्या दिवसापासून माहित होतं, तरी आपल्या जीवाची केळी स्वतःच्या मुलीचा पण विचार नाही केला। काकू भाऊजी, तुमच्या लक्षात येतंय का ही बाई आपला कधीही जीव घेऊ शकते। नेत्रा, क्यों किया ऐसा? तुला जर माहित होतं तर का थांबवून घेतलंस मला, का नाही जाऊ दिलंस? तसं नाहीये मावशी। अगं आता तरी खरं बोल ना नेत्रा। बाबा ही आपल्याला फसवते, एवढी मोठी गोष्ट तिने आपल्यापासून लपवून ठेवली। तुम्हाला सगळ्यांना वाटतंय तसं नाहीये। मला देवी आईने आदेश दिला होता की मैथिली मावशीने इथेच राहायला हवं, आणि म्हणून मी हे सगळं केलं। कारण जोपर्यंत मैथिली मावशी आणि देवी आईचा वास या घरात आहे तोपर्यंत शतग्रीव मैथिली मावशीच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही, आणि म्हणून मी इतकी वर्ष म्हणते की मैथिली मावशींना इथेच राहू दे, त्यांना कुठेही पाठवू नका। मी आपल्या कुटुंबासाठी बोलते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।